आर्किटेक्चर काय आहे, एक वेगळं इलिव्हेशन ट्रीटमेंट आहे. सो हे ज्यावेळी तुम्ही इथं बघत असता, हे ज्यावेळी तुम्ही इथं करत असता, त्यावेळी तुम्हाला काय इथं समजतं हे फार महत्वाचं, की तुम्ही कशा पद्धतीनं त्या गोष्टीला आता इव्हॅल्युएट करा. द फर्स्ट थिंग तुम्ही काय केलं, मेजरमेंट घेतलं, बरोबर. तुम्ही ते आला बघितलं, तुम्हाला कसं वाटलं ॲज अ व्हॅल्युएटर म्हणून, किंवा तुमचे बरेच प्रश्न होते, बरोबर, की ज्यावेळी तुम्ही म्हणला होता की इथं जर समजा परमनंट कन्स्ट्रक्शन नसेल आणि टेम्पररी आता तुम्हाला इथं एक ग्लास आहे, फर्निचर आहे, आता तुम्ही किती व्हॅल्युएशन करणार याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं, काय अंदाज वाटतं? मार्केट अप्रोचने गेलो तर काय फरक पडेल? एक प्रीमियम लुक येतो, प्रीमियम, आणि खूप रेट जास्त येतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण विचार केला कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू, ही बिल्डिंग कशी आहे, कमर्शियल आहे. व्हॉट एव्हर इट इज कमर्शियल, जरी ते एज्युकेशनल ट्रेनिंग देत असतील तर ते प्रोफेशनल ट्रेनिंग देतात. तर प्रोफेशनल ट्रेनिंगच्या अंडर कोणता अप्रोच येणार आहे, मार्केटिंग येणार. कारण ही प्रॉपर्टी कशी आहे, मार्केटेबल आणि इन्कम फेच ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन. सो जर असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, जमीनच्या 7-12 चेक केलं. त्यानंतर सेकंड स्टेप काय आहे तुमच्याकडं, इंडेक्स 2 अग्रीमेंट बघितलं पाहिजे, झोन बघितला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही काय बघितलं पाहिजे, कम्प्लिशन आणि ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट आहे का, कारण त्याच्यावरून तुमच्या प्रॉपर्टीची लिगॅलिटी कळेल. जसं मी तुम्हाला एक सुरतच्या प्रॉपर्टीचं उदाहरण दिलं होतं. काय केलं होतं आपण, की ज्या प्रॉपर्टीमध्ये सर्व प्रॉपर्टी ज्यावेळी बघतो त्यावेळी अग्रीमेंट मधल्या टर्म्स कंडिशन काय मेन्शन केलं, का केलं, हे सगळं आपण काय करतो इथं आपण इलॅबोरेट करतो. सो ह्या सर्व गोष्टी काय होतात, काउंटिंग होतात. तुम्ही जर बघितलं असेल डॉक्युमेंट्स मध्ये काय काय बघितलं, रूट प्लॅन, 7-12 एरिया, एग्रीमेंट, झोन, ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट. आणि अग्रीमेंट काय वाचायचं आपल्याला, पूर्ण वाचायचं आहे. कुठे कंडिशन दिले का, कुठे तुम्हाला मी हॅक सांगितलेला आहे कोणता, तुम्ही ChatGPT वरती ते अग्रीमेंट काय करा, अपलोड करा, ते तुम्हाला सांगेल. आणि त्याला फक्त सांगा की एक्सप्लेन इन डिटेल, आणि तुम्ही प्रॉम्प्ट लिहा की बाबा ह्याच्यामध्ये व्हॅल्युएशन करताना अशी कोणती कंडिशन किंवा टर्म्स यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून मला त्याच्या गोष्टीमध्ये व्हॅल्यूवर अफेक्ट होईल. हे तुम्ही मराठीत जरी लिहिलं तरी ChatGPT तुम्हाला उत्तर देईल. तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाचायची गरज नाही, कारण ती लँग्वेज जी असते ती काय असते, लिगल पूर्ण लिटिमेट असते. त्याच्यामुळे तुम्हाला ते समजतं की नाही बाबा ह्यात कसं होईल त्याचा, तर ते ChatGPT तुम्हाला खूप छानरित्या एक्सप्लेन करतं. त्यामुळे तुमचं लिगलचं जे टेन्शन आहे ते काय होतं, कमी होतं. आता नेक्स्ट स्टेज काय आहे की प्रॉपर्टी तुम्ही बघितली, कारण त्यात तुम्ही काय बघितलं की बाबा हे प्रॉपर्टी, पण आता जे इव्हॅल्युएशन कसं करायचं, आता मेजरमेंट तुम्ही बघितलं असेल की बाबा प्रत्येक आता समजा ही बिल्डिंग साधारण 4,500 फुटाची किंवा 4,500 एक 4,500च्या आसपास कन्स्ट्रक्शन एरिया असेल, आरामात असेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर 4,500 मध्ये तुम्ही रेट कसा ठरवणार. आता रेटमध्ये कसं बघितलं पाहिजे, आता आपण काय करतो, एक तर ऑनलाईन सर्वे करतो. ऑनलाईन सर्वेमध्ये काय बघतो की त्याच्यामध्ये आपल्याकडं किती किती गोष्टी आहेत. म्हणजे ऑनलाईन सर्वेमध्ये काय काय आलं, 99 एकर्स, हाऊसिंग.com, मॅजिक ब्रिक, या सर्व गोष्टी आपण काय करतो तिथे बघतो आणि त्याच्यावरून काय करतो, रेटचा एक रेंज करतो, लो, मीडियम, हाय, या सर्व गोष्टी आपण काय करतो मेजरली ॲक्युरेट करतो. आता ह्याच्यामधनं काय कळलं की बाबा फक्त रेट आला, पण ह्या रेटवरती कन्फर्मेशन कोणतं. आपण आता फेअर मार्केटचा विचारू. शेअर मार्केट व्हॅल्युएशन मध्ये काय होतं की तुम्ही प्रॉपर्टीचा रेट जेव्हा डिसाईड करता डेप्रिसिएशन पण कन्सिडर करता. ह्या बिल्डिंगचं एज किती असेल, अन्य कोणतं जायचं, इस्टॅब्लिशमेंट इयर बघायचं. तर त्याच्यामध्ये कधी इस्टॅब्लिशमेंट झालं, समजा 2000-2005 झाले तर 20 वर्षामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता स्टेट लाईन फॉर्म्युला. स्टेट लाईन फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, लाईफ डिवाइडेड बाय एज डिवाइडेड बाय लाईफ इंटू 100 मायनस सॅलरी व्हॅल्यू पर्सेंटेज. सो याच्यामध्ये काय झालं, तुम्हाला त्यात व्हॅल्युएशन मिळेल. सो हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही बघत असता त्यावेळी तुम्हाला काय समजतं की हे प्रॉपर्टी व्हॅल्युएशन हे तुम्हाला कितपत गरजेचं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला डेप्रिशिएशन किती द्यायचं. आता ह्या केसमध्ये कसं आहे, लँड वेगळे आहे, तुम्ही फक्त 3rd फ्लोअरचं करा, लँडचं कसं कन्सिडर करणार हे पण एक क्वेश्चन आहे. तर मग त्या केसमध्ये काय करणार, तुम्ही कंबाईन रेट कन्सिडर करा किंवा कंबाईन लँड प्लस बिल्डिंगचा आता मार्केटमध्ये चाललेला रेट किती आहे. म्हणजे समजा 18,000 रुपये स्क्वेअर फूट असेल, 20,000, 25,000, तर तुम्ही काय करणार, तो कन्सिडर करणार कंबाईन लँड प्लस कन्स्ट्रक्शन प्लस त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, डेप्रिसिएशन मायनस करणार. तो कसा करणार, रेटमध्ये ऍडजस्टमेंट करायची रेटमध्ये. कारण तुम्हाला कसं आहे, पूर्ण एज ऑफ द बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये सुपरस्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर, आपला फ्लोअर आहे, आपण फ्लोअरचं व्हॅल्युएशन करतो आणि पूर्ण बिल्डिंगचं करत असतो तो गोष्ट वेगळी. कारण तुमचा ग्राउंड फ्लोअर किती जुना आहे,
कारण ग्राउंड फ्लोअरवरती हे बाजू आहे. त्यामध्ये काय होतं की प्रॉपर्टी व्हॅल्युएशन ज्यावेळी करतो त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी काय होतं इम्पॉर्टंट होतं की थर्ड, कारण बऱ्याच लोकांना फ्लॅटचं व्हॅल्युएशन कळत नाही. कारण पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, लँडचं बघा, परत तुम्ही बिल्डिंगचं बघा, डेप्रिसिएशन काढा आणि कॅल्क्युलेट करा. पण फ्लॅटचं कसं करणार? फ्लॅट तर तुमचे सगळं 100 फ्लॅट्स आहेत, तर ते जमिनीचा पार्ट अँड पार्सल जर तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे का नाही, तर तो कंबाईन रेटवरती कॅल्क्युलेट करतो. कंबाईन रेट कसा असतो, जेव्हा बिल्डर तुम्हाला विकतो तो लँडचा रेट सांगत, तो फ्लॅटचा सांगतो, फ्लॅटचा स्क्वेअर फुटाचा रेट सांगतो 8,000, 10,000, 15,000, 20. तर ही कन्फ्युजन आधी दूर करू नका. ही एक केस झाली. दुसरी केस अशी आहे, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचा एज्युकेशनल इम्पॉर्टन्स म्हणजे या बिल्डिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे हे समजलं पाहिजे. इम्पॉर्टन्स कसा असतो बिल्डिंगचा, कोणत्या बिल्डिंगच्या पर्पज एक महत्वाचा व्हॅल्युएशनचा आणि बिल्डिंगचा इम्पॉर्टन्स. आता रेसिडेन्शियल बिल्डिंग पूर्ण ठीक आहे, रस्त्याला टच प्रॉपर्टी, रस्ता टच म्हणजे रोड टचला प्रॉपर्टी, तर त्याच्यामुळे फायदे काय झाले, जर रेसिडेन्शियल असेल तर कन्व्हिनियन्स झाला. आणि एक बिल्डिंग त्याच कॅम्पसमध्ये 4 किलोमीटर टाउनशिप आहे सेम, तर त्या केसमध्ये त्याला काय झालं, त्याला 4 किलोमीटर चालत द्यावं लागतं, गाडी त्याला द्यावं लागतं. आता मोठ्या टाउनशिप मध्ये काय असतात, इंटरनल बसेस असतात, नांदेड सिटी किंवा हे जे रोड टचला आहे त्यांना अडचण आहे. पण आज जर गेला तर तिथं काय नसतं, तुम्हाला थोडं वॉकिंग करावं लागतं. सो त्याचा इम्पॅक्ट पण काय होतो तुमच्या व्हॅल्युएशनवर. आता हा विचार सगळा आपल्याला काय करावा लागतो, इथे करावा. आता तुम्ही काय करताय, आता ही प्रॉपर्टी सिंपल प्रॉपर्टी आहे म्हणून आपण काय करायचं, बाबा एक सिंगल प्रॉपर्टी आहे, थर्ड फ्लोर आपल्याला करायचं. तर तुमच्या काय काय लक्षात आलं, बाबा लक्षात काय काय बाबा थर्ड फ्लोअरला बिल्डिंग आहे, सकाळ नगरमध्ये आहे, हा प्लॉट एरिया आहे, ओपन स्पेस आहे, रिडेव्हलपमेंट पोटेन्शियल आहे, मेट्रो स्टेशन जवळ आहे, आणि तिथून आपण प्रॉपर्टी व्हिज्युअलाइज केली. सगळ्यात सोपं काम. आता काय करणार आहे, तुम्ही रेट काढणार. आता रेट किती साधारणतः अंदाजे तुमचं काय वाटतं ऍज अ व्हॅल्युएटर? रेट मध्ये एक हे होतं, याच्यात आपण जे कन्सिडर करतो रेट मध्ये, जर तुम्ही मगाशी म्हणलात की एक बिल्डरचा रेट आला, बरोबर. आता दुसरा जो हे होतो तो आता तो मग रिप्लेसमेंटचा धरायचा, कन्स्ट्रक्शन कॉस्ट धरायची का कशा पद्धतीने, ते थोडंसं कन्फ्युजन होत आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, मार्केट अप्रोच असेल आणि बंगलो असेल सिंगल बिल्डिंग, तर तिथे रिप्लेसमेंट कॉस्ट आहे, हा तिथंच येणार. म्हणजे आपण पहिला एक्सरसाइज केला, हो, 1100 स्क्वेअर फुटाचा बंगला आपण घेतला, त्याला काय केलं, रिप्लेसमेंट रेट घेतला आणि डेप्रिसिएशन मायनस केलं आणि लँड कॉस्ट ऍड केली. लँड कॉस्ट ऍड तर तो प्रोसेस झाला. ते आपल्या त्या केसमध्ये व्हेरी फाईन. फक्त जर फ्लॅट असेल किंवा मल्टी फ्लोअर बिल्डिंग असेल तर मी काय सांगितले, कंबाईन रेट मेथड वापरायची. कारण बिल्डर तुम्हाला लँडचा रेट प्लस कन्स्ट्रक्शन रेट करू. आता तुम्हाला जर बिल्डरचा रेट बघितला असता तर बिल्डर काय 1700 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेणार आहे तुमच्याकडे, खूप जास्त घेणार. त्याच्या ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं असेल तर तो 25,000 विकतो, पण त्या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय 25,000 असणार आहे का, 2,000 असणार आहे. तुम्हाला काय करायचं, कंबाईन रेट कन्सिडर करायचं. कंबाईन रेट मध्ये तुम्हाला आता ही झाली एका प्रॉपर्टी, आणि तुम्हाला ह्याच एरियामधल्या 50 प्रॉपर्टी आल्या व्हॅल्युएशन, तर तुम्ही डेटाबेस कसा तयार करणार? तुम्ही जर ह्याच एरियात प्रॅक्टिस करताय बरोबर, तर तुम्हाला काय करणार लागणार, ह्याचा डेटाबेस बनवावा. जरी तुमच्याकडे केस आले नाही, समजा पहिल्या 6 महिन्यात त्या एरियामध्ये केस आली, याचा अर्थ तुम्ही अपडेट करणार नाही का, तर तुम्ही काय करायचं, आयजीआर वर जायचं आणि तिथे तुम्हाला ई सर्च असतो, ई सर्च वर क्लिक करायचं. तुम्हाला इंडेक्स 2 मिळतात, लेटेस्ट जे व्यवहार झाले ह्या महिन्यात झाले, मागच्या महिन्यात झाले. जर डेटा अपडेट असेल ह्या महिन्याचा तर तो ह्या महिन्याचा पण मिळेल, पण मागच्या 6 वर्षाभराचा सुद्धा मिळेल. तुम्ही तर काही इंडेक्स आयजीआर महाराष्ट्र.gov.in तुम्ही आयजीआर महाराष्ट्र टाकलं तरी तुम्हाला ते येऊन जाईल, आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, ई सर्च वर एक अकाउंट काढा, फ्री ऑफ कॉस्ट असतं ते, आणि ई सर्च वर जायचं, इंडेक्स 2 म्हणायचं. भरपूर डॉक्युमेंट्स आहेत गव्हर्नमेंट, इंडेक्स 2 वरती क्लिक केलं की तुम्हाला एरिया टाकायचा, सर्वे नंबर टाकायचा, त्या एरियातले सगळे तुम्हाला इंडेक्स 2 एकदम सिंपल. ठीक आहे. तसंच तुम्हाला रेट पण मिळेल. रेट मध्ये कुठे जायचं, ई मूल्यांकन किंवा ई व्हॅल्युएशन असा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये 1.9 बीटा एक असतो आणि त्याच्या खाली एक असतो, तो खालचा वाला सिलेक्ट करायचा, नॉर्मल वाला, आणि वरच्या वाला पेड व्हर्जन, नवीन डेटा असेल तर पेडचा घेऊ नका, सेमच सगळं व्हॅल्युएशन मिळेल. ट्राय करून बघितलं. साधारणतः खूपच कॉम्प्लेक्स असेल तर ते तुम्हाला लागतं, पण जे मेजॉरिटी तुम्हाला रेट तिथं मिळतं. तुम्हाला नेटवरती जायचं असेल, वायजर तेवढं करायचं नाही, तर तुम्हाला रेट टाकला
तर नेटवरती वेबसाईट आहे खाजगी, ते तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ते रेट साधारणतः सेम आहे, कारण तोच रेट त्यांनी काय केला असतो, कॉपी केलेला असतो, फक्त त्यांनी लिस्ट बनवली आहे. तर तुम्हाला इतके मार्ग आहेत, त्यामुळे तुम्ही व्हॅल्युएशन करू शकता. ओके, सो हे झालं आपलं. आता आपण काय करू, डॉक्युमेंट झालं आपलं, प्री इव्हॅल्युएशन सगळं झालं. जे तुम्ही क्लायंट बरोबर बोलणार होता ते माझ्याबरोबर बोलणार, पण डिस्कस केलं. क्लायंट बरोबर तुम्हाला फोन आला, बाबा देशपांडे साहेब असं असं मला व्हॅल्युएशन करायचं आहे, माझ्या अशी प्रॉपर्टी, तुम्ही हे प्रश्न विचारले, हे उत्तर तुम्हाला मिळाली, हे तुमचं फुलफिल झालं. मग त्याला आता पर्पज तुम्ही विचारणं गरजेचं आहे की बँकेसाठी पाहिजे, विजासाठी पाहिजे, तर आणि कशासाठी पाहिजे. आता माझ्याकडे ज्या केसेस येतात ते कशासाठी येतात, लोक आता अवेअर झाले, लोक काय करतात, व्हॅल्युएशन करून घेतात प्रॉपर्टी खरेदी करायच्या आधी किंवा विकण्याच्या आधी. त्यांना रेट मार्केटमध्ये आवडत असतं, तर ते समजून घेतात की बाबा एवढं रेटला एक रेंज आहे, तर मग व्हॅल्युएशन करून घेतात. तर तशी लोक तुम्हाला भेटली, तुम्ही रिअल इस्टेटचं काम करता बरोबर, तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, तर तुम्ही काय करणार, पहिल्यांदा मालक सांगतोय म्हणून करणार आहे का, तुम्ही स्वतः बघणार बाबा व्हॅल्युएशन एवढं आहे, ते आता मला रेट काय ठेवावं लागेल, आणि मग तुम्हाला काय करावं लागेल, रिपोर्ट दाखवावं लागेल, बाबा तू सांगतोय रेट बरोबर आहे, पण मार्केट काय एवढं नाही, तर तुमचं इथं काम सोपं होतं, मेहनत वाचते. सो हे व्हॅल्युएशनचं महत्त्व आहे. आणि व्हॅल्युएशन बेस्ड रिअल इस्टेट एजंट किंवा कन्सल्टंट खूप कमी आहे. ते फक्त आता कशावरती चाललंय, हवेवरती चाललंय की बाबा हे आला तो आला, तर ते गोष्ट आता कमी होऊन कन्सल्टिंग फॉर्ममध्ये बनते, लक्षात घ्या. सो इथून पुढचं जे मार्केट आहे ते कसं असणार आहे, लक्झरियस प्रॉपर्टीचं मार्केट असणार आहे. आणि सगळ्यांना घरं परवडणार आहेत का, नाही आहे, पुण्यात तर परवडणारच नाही. सो तुम्ही जो आत्ता जे मी तुम्हाला हे करतोय, तर HNI वरती फोकस करा जास्त. HNI वरती का फोकस करा, की तुम्हाला त्याचा बेनिफिट असा असतो की त्या लोकांच्याकडे पैसे येणार आहेत. कारण AI जेवढा फास्ट ग्रो होणार, मिडल क्लास सगळं काय होणार आहे, थोडासा डिस्टर्ब होणार आहे. पण अप्परला फायदा होणार आहे, कारण त्यांना पैशाला पैसा बनवत जायचा, कारण दे आर इन्व्हेस्टर्स. आणि बिझनेसमॅनला कॅपेबिलिटी वाढवायची. तर तुम्ही जर इन्व्हेस्टरकडे जात असाल, तर इन्व्हेस्टरला फोकस करताना HNI कडेच फोकस करा, जेणेकरून ते इन्व्हेस्टमेंट वाढू शकतो आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आणि अजून एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला, मुंबई किंवा पुण्याची प्रॉपर्टी करताना फॉरेनच्या प्रॉपर्टीला आपण टार्गेट करायला शिकतो. मी तुम्हाला अजून एक मोठा इनलार्ज व्ह्यू देतो रिअल इस्टेटचा. मुंबई पुण्यामध्ये काय आहे की तुमच्याकडे 100 रिअल इस्टेट एजंट असतील, 200 असतील, पण मुंबई टू दुबई इन्व्हेस्टमेंट करून देणारा रिअल इस्टेट किती जण आहे, एकटाच असतं. आणि तिकडे पण कस्टमर तुम्हाला, तुम्ही जे रिअल इस्टेट इमॅजिन येतं डोक्यात, रिअल इस्टेट एजंट म्हणजे तुमच्या डोक्यात काय येतं, कोणीतरी एक चेनवाला माणूस स्प्लेंडर किंवा टू व्हीलरवरनं किक मारून करून देतो, असं डोक्यात येतं ना. तर तशी कन्सेप्ट आपल्याला बदलायची आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, CA असतील, डॉक्टर्स असतील, ह्या बिझनेसमध्ये कोण जातो. सर माझा एक छोटासा क्वेश्चन आहे. हां. फॉरेनला जे तुम्ही म्हणताय की इथपासून तुम्ही फॉरेनचे डील्स करून देऊ शकता, पण फॉरेनचे व्हॅल्युएशनचे रेग्युलेशन्स वेगळे तो असतील तर? तुम्हाला थोडासा स्टडी पाहिजे आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आता समजा दानवे ग्रुप आहे किंवा तिथले जे काही ग्रुप्स आहेत, आता मी सांगत नाही की तुम्ही पहिला 6 महिन्यात हे करा, अजिबात नका. 2 वर्ष काम करा इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही स्वतः इथे बनवा. ते ॲफिलिएट मार्केटिंग प्रकार असतो. तर ते काय करतात, दानवे प्रॉपर्टी किंवा दुबईमधल्या प्रॉपर्टी तुम्ही तिथे, ते दुबईचे एक स्टँडर्ड हँडबुक मिळतं, त्याच्यामुळे तुम्हाला रेट सगळे समजतात. कारण इथं कसं आहे, दुबईचे स्टँडर्ड प्रोसेस आहे, इंडियाप्रमाणे कोणीही फसवकशी नसते. मधल्या इंडियन माणसाने कोणाला फसवलं तर ठीक आहे, पण तिथल्या लोक फसवत नाही. तिथं साधारणतः ती फ्रेमवर्क खूप स्ट्रॉंग, तुम्ही जर बघितलं. आता दुबईमध्ये कसं आहे, मी तुम्हाला ही संधी सांगतो, कारण दुबई आता पूर्ण काय म्हणतात, ते जखमी वाघ आहे, त्यांना खूप हे केलेलं आहे, आणि ते पैसा आता ओततील परत मार्केटमध्ये, कारण त्यांना टिकवायचं. ते आता त्यांची निगेटिव्ह तुम्हाला ऐकायला मिळालं काय 2 महिन्यात, काहीच मिळालं नाही. तुम्ही जर तसं बघितलं, कारण त्यांनी पूर्ण प्रकरण दाबले. त्यांनी जर तुम्ही सोशल मीडियावर फोटो टाकला तरी तर दंड लावून report. नाही तुरुंगात टाकणार. ते तुरुंगात टाकले पण टाकले आणि रिपोर्ट पण गेले. बरं. बऱ्याच लोकांना डिपोर्ट केले. तर त्याच्यामध्ये पाकिस्तानी नॅशनल्स आहेत, तर त्यांना पकडून त्यांनी परत पाठवले का, आणि ते इराणला फेवर करतो. हे अशा पॉलिटिक्स आहेत. ह्याच्यात आपल्याला फायदा काय, जेवढा क्रायसिस असेल ना तेवढे जास्त अपॉर्च्युनिटी असतात. लक्षात घ्या, जे माणसाने आजपर्यंत कधीच बिझनेसचा विचार केला हे बरोबर एज येतो. कारण तुम्हाला कमी एम्प्लॉयमेंटमध्ये, कारण तुम्हाला 4 माणसं लागत नाही, आणि ChatGPT तुमचं आज सेक्रेटरीचं काम करते. मेल सेटिंग, मेल कोणाचं आहे, मीटिंग कशी करायची, कसं बोलायचं, सगळं काम कोण करते, ChatGPT आणि AI टूल्स. तुम्हाला काहीच करायचं नाही, स्क्रिप्ट पण देतं काय बोलायचं. म्हणजे तुमचं सेक्रेटरी, ॲडमिन हा प्रकारच काय झालं निघून गेलं. एकटा माणूस एक साधारण 1000 कोटीचा बिझनेस करू शकतो. 1000 कोटी. मी व्हॅल्यू खूप सांभाळून बोलतोय.
कारण का सांगतो की तुम्हाला व्हॅल्युएशन बिझनेस करायचं असेल तर ह्या कन्व्हेन्शनल मार्गाने गेला तर खूप वेळ लागेल. 10 वर्ष एक्सपिरियन्स, मग तुम्ही कॅटचा नंबर घेणार, मग तुम्ही सेट करणार. त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्पोरेट फायनान्समध्ये जा, जेणेकरून तुम्हाला काय पडेल की ह्या गोष्टी तुमच्या, कारण इन्व्हेस्टरला शेवटी पैसे पाहिजे. तुम्ही हा बिझनेस कशासाठी करणार आहे? व्हॅल्युएशनला पैसे नाही म्हणून करणार आहे का? पैसे मिळाले. पैसे मिळाले अल्टिमेट गोल. सो बाय प्रोडक्ट असे तयार करा. कॉस्ट अनालिसिस असेल किंवा व्हॅल्युएशन अनालिसिस असेल. ऑफकोर्स तुम्ही रजिस्ट्रेशन करा, MBAला करा किंवा गव्हर्नमेंटला करा, पण त्याचे रूल्स खूप क्लिष्ट आहेत आता भारतामध्ये. तर ते रूल्सला तुम्हाला फॉलो जर करायचं नसेल तर व्हॅल्युएशनच्या टर्मचा यूज करायला कुठेही बंदी नाही. तुम्ही तो जो रूल्स आहेत अप्लाय करा, प्रॉपरली स्टडी करा आणि काय लोकांची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही बघा. तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं, Airbnbचं कन्सेप्ट सांगितलं होतं. त्यानंतर लक्झरियस प्रोडक्ट जे तुम्ही आता बघताय त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला असेल तर तुम्हाला मुळशी, लोणावळा इथं लोकांची इन्व्हेस्टमेंट. परवा आता रणबीर कपूरची ऐकली मी आपण डिस्कस केलं होतं आणि 4 दिवसानंतर 16 एकर त्याने काय 16 कोटी 16 कोटी आणि 27 एकर असं काहीतरी तो आकडा आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं हे, कारण त्याच्यामागचं रिझन असं आहे की आपल्याकडे इंटरनॅशनल एज्युकेशनल कॅम्पस आहेत पूर्ण इंडियामध्ये, बाहेरचे जे ऑक्सफोर्ड असतील किंवा बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत ते सगळीकडे एस्टॅब्लिशमेंट आहेत आणि हे पुढे जाऊन तुम्हाला बघून आता मुंबई 3.0 हे ऐकतो आपण, पण करायचं काय? भले आपण सिव्हिल इंजिनियर आहोत काय, तर आपला रोल काय सांगा. किती लोकांना माहिती आहे मुंबई 3.0 मध्ये विकास होणार आहे, करायचं काय? तुम्ही काय करणार? मुंबई लांब राहिलं. हा माळुंगे जे टाउनशिप आहे ही एवढी वर्ष नुसतंच भूमिपूजन म्हणून बंद हे होती. आता त्याचं परत हे चालू होते. ती आता 600 का 700 एकरची जी ते पूर्ण आहे ती पूर्ण हे करणार आहे आता. त्याच्यामध्ये तुम्ही एम्प्लॉयमेंट स्वतःच काय तयार केलं सांगा. नुसतं आपण ऐकत राहिलो. सिव्हिल इंजिनियर असून आपण काहीच नाही केलं. का केलं नाही? माहिती नाही हे सर्व्हिस कशी तयार. माझ्या एक स्टुडंट होती, तिने मुंबईत काय केलं माहिती तुला, जॉब काय पसंत पडला, महिन्याला एवढी काम करायचं आणि 50-60 हजार रुपये तिने म्हणले की देणार. तिने काय केलं, शी इज डुईंग एस्टिमेशन कॉस्टिंग आणि ह्या मोठ्या बिल्डरना एस्टिमेशन कॉस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि ते काय करतात, आउटसोर्स करतात. शी इज डुईंग सुपर. ती काय म्हणली मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसते, माझ्या पद्धतीने काम करते, फ्रीलान्सर करते आणि ती महिन्याला 1.5-1.5 लाख रुपये काम आणि वेगळ्या बिल्डर आमच्या पोटात पाय. आणि तुम्हाला मी खरं सांगतो फ्रीलान्सरचं प्रोजेक्ट स्पेसिफिक आहे ना, त्याला परमनंट कॉस्ट द्यायची ना, त्याला कॉफी द्यायची ना, त्याला काय द्यायचं, तिला फक्त काय करणार, तिथे काम झाली की काय. आणि हेच मी तुम्हाला सांगतो, गिग्स सगळ्यात डेव्हलप करायचे. तुम्ही काय करा, त्या गिग्सवरती फोकस करा आणि दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ज्या लोकांचं 18-20 वर्ष एक्सपिरियन्स त्यांनी कन्सल्टिंग मध्ये होतं आणि आता कोणी म्हणत नाही की तुम्ही एक्स्ट्रा जॉब करताय का, उलट करा म्हणतात. जर एखाद्याला कळलं तर तुम्ही मला पण खाल्लं तर सांगा. जॉब मार्केट काय झालेलं आहे, पूर्ण अनिश्चित झालं. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना असं वाटतं की बाबा काहीतरी एक्स्ट्रा आहे खरंच अनुभव करून घ्या, पुढच्या 2 वर्षात संपून जाईल. हे तुम्हाला काय करायचं, क्रॅक करून घ्यावे. कारण त्याच्यामध्ये कसं आहे विषय, ज्यांचे पगार साधारण 50 लाखाच्या रेंजमध्ये गेले CTC वगैरे, त्यांना कंपनी म्हणून मला त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर ते जे डॉक्युमेंटेशन वर्क आहे ॲटली 10-20 लाख रुपये तरी कमीच करणार, तेवढा तरी होऊ शकतो. तुम्ही येण्याच्या आमचा विषय तोच होता सगळा. आम्ही नाही तोच मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सांगावं की व्हॅल्युएशनला बाय प्रोडक्ट मी आता जवळजवळ 3 मीटिंग्स बनवले. डेटा सेंटरसाठी, वेअरहाऊससाठी कशी इन्व्हेस्टमेंट करायची. डेटा सेंटरसाठी आता मी वेअरहाऊस जे लोक म्हणत होते मला, मी त्यांना सांगितलं की तुम्ही डेटा सेंटरकडे फोकस करा. वेअरहाऊस बरोबर डेटा सेंटर सोपं आहे ना. डेटा सेंटर म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्हाला माहित नसेल, डेटा सेंटरला तुम्ही फोकस करा. तुम्हाला कुठे लँड आहे, डेटा सेंटर कशी उभा करतात, आता नेटवर्क तुम्हाला खूप इझिली माहिती भेटतात, काहीच प्रॉब्लेम. तुम्ही तर करू शकता. आम्ही सर्वांचं उलट इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही नव्हतं, सिव्हिल मध्ये तुम्ही तर ऑलरेडी हे तर कन्सल्टिंग फॉर्म मध्ये तर त्यांच्याकडे तर डेटा इतका असेल की क्लायंटचे नेम सगळं असेल. आम्ही आता क्लायंट कडनं हे करून यांना आउटसोर्स करू, फ्रीलान्सिंग वर्क आमच्यासाठी करून देतील. नाही तुम्हाला क्लायंट पण देतील. समजा यांची डील बसली नाही तर देवाला याला पाहिजे तुम्ही येण्यापूर्वी आम्हाला काही हिडन सिक्रेट्स पण कळाले. सर पण MFD आहे, म्युच्युअल फंड आम्हाला इथं आलं कळालं. ते इन्व्हेस्टर कसं होतं, ज्यावेळी तुम्ही आता देशपांडे सर सॅटर्डे संडे सुट्टी असेल तुम्हाला तर ते अभ्यास करत असणार आहेत, मग त्याच्यातून त्यांनी ते नवीन क्रिएट संडे. पण आता काय झालं, म्युच्युअल फंडचं पण आता ते कॅपिंग आलं. तुम्ही जी माहिती सांगत होता ते तुमचा ChatGPT
तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करून देतो. तर तो एक आता जो काय झाला थोडासा एक्सचेंज झाला. मग तुम्हाला आता कुठं स्कोप आहे तर तुमच्याकडे हेच इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज इकडे अप्लाय करा. कारण वेअरहाऊसचं ChatGPT किती जरी दिलं त्याचा विश्वास ठेवणार नाही आपण. तर त्याला माणसं लागतात. उद्या कॉलर नाही धरायचं ChatGPT धरू शकत नाही. मग चुकलं गेलं तर तसं तुम्ही वेअरहाऊसेसला खरंच टार्गेट करा. तुम्हाला सांगतो वाटल्यास तुम्हाला जर असेल कोणाला इंटरेस्ट तर आपण सगळे मिळून करू. तर ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही नेटवर्कमध्ये काम केलं पाहिजे. जसं की अमित साहेब आहेत कोल्हापूर, त्यांच्याकडे क्लायंट बेस आहे. तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण काम करता आणि पुण्यासारख्या लोक त्या मॅडम आहेत मग हे आहेत. सर्वांना कसं असतं प्रत्येकाला वेगवेगळे नॉलेज असतं. आता इथले सगळ्या लोकांनी सगळे पत्ते ओपन केले नाहीत. काही लोकांनी केलेत, काही लोकांना माहिती, फक्त काही लोक ऐकून घेतात हे आहे बरोबर आहे बरोबर. ह्याच्यामुळे काय होतं की माहीत होऊन जाते बाबा हे असं असं आहे. मग ह्या सर्व कन्सेप्टला अप्लाय करा. एक मुलगा आहे इंस्टाग्राममध्ये, तो मुलगा फ्रँकली बोलत असतो, एक व्हिडिओ टाकतो बघा. तर तो काय करतो असं प्रत्येक ठिकाणी जातो, मी आज डील दिली, मला पैसे द्यायचे असेल द्या, मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. आणि इतके चांगले डील्स त्याने लीगल केले, मला आवडले ते. त्याने काय केलं मिडलमॅनची कन्सेप्टच संपवली. त्यानं ते या मला पैसे द्या हे करा ते असं ते काही चित्रच ठेवलं नाही. मी आलो तुमच्याकडे पेपरवर, तुम्हाला वाटलं मला 10,000 रुपये द्या 12,000 रुपये द्या अशा बेसिसवर बिझनेस चालू केलाय. आणि ही मोर पॉप्युलर कारण लोकांनी त्या ऑनेस्टीला काय केलं लाईक केलं. बाबा हा येतोय पैसे द्या. लोकांना कसं आहे समजा तुम्ही ब्रोकरकडे गेलं त्याला लाख रुपये तो बिल्डर देणार, तर तुमच्या प्राइस मारणार, मग तो तुम्हाला लाख रुपये काढून देणार. त्यापेक्षा हा 10,000 फ्रँकली सांगतोय की प्रॉपर्टी घ्या चांगली, ठीक आहे. सो ही ऑनेस्टी असणार. कारण डेटा ज्यावेळी जास्त होतो ना, खूप इन्फॉर्मेशन होते, लोक पॅरलाइज होऊन जातात. काय करायचं आहे सगळं समजले सगळेच पडदा उघडले, आता करायचं कोण. म्हणजे हात धरून बोट दाखवणारा माणूस कोणतरी पाहिजे ना बाबा तुझ्यासाठी चांगलं हे कर. कारण ज्यावेळी तुम्ही गोड खूप खाता ते आपल्याला त्रास होतोच ना. तसं इन्फॉर्मेशनचं झालेलं आहे आणि कळत कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं. त्यासाठी तुम्ही काय करा ह्या गोष्टीला चेक करा की प्रॉपरली कुठल्या गोष्टी कुठं प्रॉब्लेमॅटिक आहेत, कुठे प्रॉब्लेम्स आहेत. रिअल इस्टेटमध्ये आता पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं पूर्ण मार्केटच ओपन झालं. तर ह्यांना कुठल्या सर्व्हिसेस लागणार आहेत, कोणत्या टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीमध्ये आहेत. तर हे सर्व गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे कंबाईन केलं पाहिजे. तर तुम्हाला कुठे कुठे स्किल्स आहेत. जे लोक नॉन सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत त्यांना समजून घ्या की कुठल्या लोकांना कुठं गरज आहे. नेटवर्किंग करा. तुम्हाला टेक्निकल माणसं माहीत असतील आणि तुम्हाला प्रॉब्लेम माहीत असतील तर तुम्ही ते नेटवर्किंग करा.